आपले राज्य विदर्भ राज्य अभी तो ये अंगड़ाई है, आगे और लड़ाई है, अभी तो ये अंगड़ाई है, आगे और लड़ाई है। विदर्भ आपल्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा। जय विदर्भ। आज आमच्या अचलपूर परतवाडा शहरामध्ये आमचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवाचे प्रदेश अध्यक्ष मासूरकरजी व भोयर साहेब या ठिकाणी आलेले आहे। त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं की येणाऱ्या 4 तारखेला स्वतंत्र विदर्भाची मागणी घेऊन आपल्या बैरमची जे बॉर्डर आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करायचं आहे। ते आंदोलन समितीचे आमचे चटप साहेब व पोहरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि या विभागाचे अध्यक्ष बंटीभाऊ केजरीवाल यांच्या मार्गदर्शनामध्ये होणार आहे। आणि मी तुमच्या माध्यमातून या HHN न्यूज चॅनलच्या माध्यमातून या विभागातल्या सर्व तरुणांना मी आवाहन करतो की वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनासाठी आपण मोठ्या संख्येनं त्या रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि वेगळ्या विदर्भाची मागणी धरून आपण रस्त्यावर उतरावं एवढीच मी मागणी या आपल्या माध्यमातून करतो। थांबतो। जय विदर्भ। विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ह्या आंदोलनाची शृंखला आता सुरुवात झालेली आहे। 27 जानेवारीला आम्ही सावरगाव मध्य प्रदेश सीमेवर हे रस्ता रोको आंदोलन केलं। 4 तारखेला आम्ही बहिरमला रस्ता रोको आंदोलन तिथे सीमेवर बोर्ड काढून त्याला माल्यार्पण करून विदर्भ राज्यात आपले सहर्ष स्वागत आहे त्या बोर्डावर लिहिलं जाईल आणि तिथून आम्ही शुरू हुई जंग हमारी म्हणून तिथे रस्ता रोको केला जाईल 1 वाजता। आणि त्यानंतर हे 6 तारखेला आम्ही पांढरकवडाच्या तेलंगणा बॉर्डर आहे जे पिंपळखुटा आहे तिथे केलं जाईल। मग त्यानंतर 8 तारखेला चंद्रपूरच्या गोंडपिपरीला पोरसाबीज इथे सुद्धा तेलंगणाची बॉर्डर रोखल्या जाईल। मग 10 तारखेला देवरीला राष्ट्रीय राजमार्ग आहे जे छत्तीसगडच्या बॉर्डरला लागून आहे त्याही रस्त्यावर आम्ही रस्ता रोको करणार आहोत। आणि शेवटला आम्ही मलकापूर जे खानदेशची जे बॉर्डर आहे त्या भागात हे रस्ता रोको होणार आहे। तिथे मोठा बोर्ड लागणार आणि सगळ्या जागी आमचं एकच आहे की बा विदर्भ राज्य आपले सहर्ष स्वागत आहे असं बोर्ड लावून हे सगळं होणार आहे। आणि विदर्भवाद्यांनी आता शपथ घेतली आहे का इलेक्शनपर्यंत कोणत्याही प्रकारे BJP सरकारने राज्य दिलं पाहिजे याकरता आम्हाला ही मागणी धरून ठेवायची आहे आणि राज्य घेण्यासाठी आम्ही सगळे सशक्त आहोत आणि हे राज्य मिळवण्यासाठी आपली अंतिम लढाई सुरू झालेली आहे। विदर्भ आपल्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा। मेरा नाम बंटी केजरीवाल, मैं कोर समिति का सदस्य और विभागीय यहाँ का अध्यक्ष अंजनगांव दरियापुर। और आज 4 तारीख को बहिरम में रास्ता हमारे सम्माननीय विदर्भवादी भुयर जी ने आपको बताए हैं और मासूरकर जी जो युवा के अध्यक्ष है जो जान डाल देते हैं सभी कार्यकर्ताओं में और विदर्भवादियों में, इन्होंने भी आपको बताया कि हमारा यही काम होगा। हमारे विदर्भवादी रवि वानखड़े जी भी है, सभी विदर्भवादी है कि हम ज़्यादा से ज़्यादा संख्या में वहाँ पहुँचेंगे 4 तारीख को। जय विदर्भ। जय विदर्भ। मी गणेश कुसराम, विदर्भ राज्य आंदोलन समिती अमरावती जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष। गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून 1 जानेवारीला नागपूरला विधान भवन समोर RBI समोर रस्ता रोको आंदोलन झालं। त्यानंतर सावरगावला 27ला आंदोलन झालं। आता येणारं आंदोलन हे बहिरम विदर्भ राज्य आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर होत आहे। या आंदोलनासाठी कालपासून आमचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रदेशाध्यक्ष मुकेशदादा मासूरकर, आदरणीय दिलीप काका भोयर व समस्त विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्व कालपासून अहोरात्र या बहिरमला होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनाचे सर्व आपल्या परतवाडा अचलपूर तांदूर बाजार या सर्व ठिकाणी आम्ही प्रचार करत आहोत। आणि या क्षेत्रातल्या सर्व तरुणांना व माझ्या विदर्भीय बांधवांना माझं आव्हान आहे की येत्या 4 तारखेला सर्वांनी त्या रस्ता रोको आंदोलनाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावं एवढंच मी या बाईटद्वारे आपणास आवाहन करतो। जय विदर्भ। मी दिलीप भोयर, विदर्भ राज्य आंदोलन समिती कोर कमिटी सदस्य
आणि जय विदर्भ पार्टीचं जिल्हाध्यक्ष. या संदर्भामध्ये वेगळा विदर्भ आम्हाला का पाहिजे, तर मुंबई ही जी राजधानी आहे ती इतकी लांब आहे की विदर्भामध्ये 23% लोकसंख्या आणि भूप्रदेशाचा जो वाटा ठरलेला होता तो विदर्भाच्या वाट्याला कधीही आलेला नाही. खरं म्हणजे इथे बेरोजगारी वाढून राहिलेली आहे, विदर्भाची लोकसंख्या घटून राहिलेली आहे. जेव्हा लोकसभा आणि विधानसभेचं पुनर्गठन झालं तेव्हा त्यावेळी असलेल्या लोकसंख्ये किती प्रमाणात घटली हा आकडा समोर आला. 66 आमदाराचे 62 आमदार झाले आणि 11 खासदाराचे 10 खासदार झाले. याचा अर्थ असा आहे की विदर्भातून रोजगारासाठी पश्चिम महाराष्ट्राकडे वहन होऊन राहिलं लोकांचं. याचं कारण एकच आहे की 23% वाटा हा विदर्भाच्या वाट्याला सर्व क्षेत्रामध्ये यायला पाहिजे होता, तो तर आलाच नाही. परंतु हक्काच्या 23% नोकऱ्या तरुणांच्या ज्या होत्या प्रशासनातल्या त्या क्लास 1 क्लास 2 2.26 आणि क्लास 3 क्लास 4 धरून 8% वर गेल्या नाही. आज 30 वर्षाची एक नोकरी असते, 60 वर्षाची 2. आज स्वातंत्र्य मिळायला 70 वर्ष झाले. याचा अर्थ असा आहे की एका टप्प्याच्या ज्या नोकऱ्या झाल्या प्रशासनातल्या चपराच्यापासून तर कलेक्टरपर्यंत ह्या 4,12,000 होतात. म्हणजे 3 टर्मच्या नोकऱ्या 12,36,000 नोकऱ्या विदर्भाबाहेरच्या लोकांनी मिळवल्या. याचं कारण एकच आहे, मुंबईचं अंतर विदर्भाचं अत्यंत दूर आहे. विदर्भाच्या भोवतालचे जे राज्य आहे त्यांच्या राजधान्याजवळ आहे. एवढं मोठं मध्य प्रदेश ओलांडून गेल्यानंतर प्रयागराज आणि वाराणसीसुद्धा 50 किलोमीटर जवळ आहे. गडचिरोलीच्या लोकांना मुंबई म्हणजे विदेशात गेल्यासारखं आहे. या अंतराचा विचार करता, या भागात असलेल्या दुर्लक्षिततेचा विचार करता आज विदर्भामधले जे जे प्रश्न तयार होतात ते मुंबईपर्यंत पोचत नाही. त्यामुळे विदर्भामध्ये बेरोजगारी वाढत गेली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शेतमालाला भाव मिळत नाही, त्यांचं नैसर्गिक नुकसान होते. त्याचा जो संदेश राज्य शासनापर्यंत जायला पाहिजे तो जात नाही. इथे वन्य म्हणजे पशुचा त्रास आहे, त्यामुळे शेतकरी शेती करू शकत नाही. इथे कुपोषण वाढत चाललं, नक्षलवाद वाढत चालला. इथे वीज तयार होते आणि दुप्पट वीज विदर्भाच्या बाहेर जाते. त्यांच्या झालेल्या उद्योगातल्या चोऱ्या आणि बुडीत हे 51% गेलं आणि दुप्पट वीज जे बाहेर जाते जवळपास 6,700 मेगावॅट इथं वीज तयार होते. आम्ही फक्त 2200 वापरतो. 4,500 मेगावॅट जे इथून वहन होते ते जवळपास 32 ते 34% होते. आणि परिणाम असा झाला की आम्हाला 3 रुपये वीज दर मिळाला पाहिजे, त्याचे आम्ही 8 ते 9 रुपयाच्या ऐवजी म्हणजे पासून तर 17-18 रुपयापर्यंत आम्ही वीज दर देऊन राहिलेलो आहे. कारण पूर्ण महाराष्ट्राचं नियामक मंडळ एकच आहे. विदर्भातले जिथं वीज तयार होते त्यांनाही तेच दर द्यावे लागतात आणि कोकणातल्या लोकांनाही तेच दर द्यावे लागतात. आमचं सिंचन गेलं, आमची वीज गेली, आमच्या शेतामध्ये टावर पडले, विद्युत वहन गळती आणि चोऱ्या याचा भुर्दंड आमच्यावरच आहे. आणि तरीही वेगळा विदर्भ आम्ही मागतो, देत नाही. आम्ही आमची गरज विजेची पूर्ण करून जर आम्ही वीज विकली 4,500 मेगावॅट तर आम्हाला 40,000 कोटी रुपयाचं उत्पन्न एकट्या विजेचं मिळू शकते. सर्व दृष्टीनं विचार करता हे जे मागासलेपण तुम्हाला जर मिटवायचं असेल तर वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून ही निकराची लढाई घेऊन करण्यासाठी लोकांचं जनजागरण करण्यासाठी आम्ही सतत गावगाव फिरतो आहे. आमची गाडी फिरतात आहे आणि हे आंदोलन मोठं करण्यासाठी 4 फेब्रुवारीचं आंदोलन आपल्या बैरम करजगावचं मोठं करण्यासाठी मोठ्या संख्येनं तिथं जमाव एकत्रित आणण्यासाठी या भागातली संघटित राजकीय ताकद दाखवण्यासाठी आम्ही प्रचाराचा संदेश देण्यासाठी या भागात फिरत आहोत.